नमस्कार, मी अँकर आकांक्षा. सांगली 10 न्यूज प्रस्तुत मी मतदार माझा उमेदवार या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. लवकरच सगळीकडे निवडणुकीची जी धामधूम आहे ती सुरू होते. सांगली जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातील रणधुमाळी पाहूया. सखोल विश्लेषण अँकर आकांक्षा सोबत आपल्या सांगली 10 न्यूज चॅनलवरती. नमस्कार, मी अँकर आकांक्षा. सांगली 10 न्यूज प्रस्तुत मी मतदार माझा उमेदवार या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. लवकरच सगळीकडे विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होते आणि याच धामधुमीमध्ये मतदारांचा आवडता उमेदवार त्यांच्या मनातच राहून जातो. त्यामुळे मतदारांच्या मनातील उमेदवार कोण हे आपण जाणून घेत आहोत आपल्या या विशेष कार्यक्रमातून मी मतदार माझा उमेदवार. यासाठी आपण सध्या वाळवा इस्लामपूर मतदारसंघातील वेगवेगळ्या गावी जाऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधत आहोत. आता आपण आलेलो आहोत शिगाव या गावी, जे आहे वाळवा इस्लामपूर मतदारसंघामध्ये, आणि तेथील मतदार ग्रामस्थांशी आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत आपल्या या विशेष कार्यक्रमातून मी मतदार माझा उमेदवार. चला बघूया. नमस्कार ताई. नमस्ते. सरपंच म्हणून गावाचा विकास कशा पद्धतीने सुरू आहे सध्या? सरपंच म्हणून गावाचा विकास हा अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. पहिल्यापासूनच आहे, कारण आदरणीय आमचे तालुक्याचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब आणि त्यांचे वडील राजाराम बापू यांच्यापासून ह्याच गावाचा नव्हे तर संपूर्ण तालुक्याचा महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच विकास करण्याचा त्यांचा जो काय मानस आहे तो नक्कीच यशस्वीच होत आलेला आहे. तो आजचाच आहे असं नाही. मी आत्ता सरपंच झाले, परंतु त्याच्याही अगोदरपासून विकास हा चालूच आहे आणि तो अजिबात थांबणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. कारण आमचा नेता आदरणीय जयंत पाटील साहेबच एवढे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये सुद्धा अतिशय चांगली व्यक्ती म्हणून नावाजलेली आणि एक लोकांचं काम कशी करायची, कामाची पद्धत जी त्यांची आहे ती पद्धत जी आहे ती कोणीही काम करू शकणार नाही. कारण आम्ही त्यांचे कामाची पद्धत बघितलेली आहे. मी तर 20 वर्षापूर्वी त्यांच्याबरोबर होते. सभापती म्हणून त्यांनी मला संधी दिली होती. त्यावेळी तर त्यांचा मी बघितलेलं, मी सांगते प्रत्यक्ष, की ज्यावेळी मी सभापती होते तेव्हा त्यांचा ॲक्सिडेंट झालेला होता आणि फार मोठा ॲक्सिडेंट झालेला. त्याच्यातून ते बरे झाले आणि त्यांनी लोकांची जे काय परत जेव्हा ते कामासाठी पुन्हा सज्ज झाले त्यावेळी त्यांनी तर वॉकर घेऊन 4-4, 5-5 तास उभं राहून लोकांच्या कशा समस्या सोडवायच्या, आणि ते सगळं पाहिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला एक उभारी येते की अरे आपला नेता जर एवढं चांगलं काम करतो आहे तर आपल्याला काही हरकत नाही की असा हाच नेता हा कायमपणे असावा. नक्कीच हा नेता आम्हाला आमच्या दृष्टीने हा कायमपणे राहावा. ते जोपर्यंत ह्या कामामध्ये आहेत तोपर्यंत कायम राहावा ही आमची मनापासून खरीच अपेक्षा आहे. आपण सध्या बघतो सगळीकडे महिलांवर अत्याचार जे होत आहेत, मुलींवर अत्याचार जे होतात त्याचं प्रमाण वाढताना दिसते आणि ही खूप दुर्दैवी बाब आहे. याकडे सरकारने कशा पद्धतीने पाऊल उचललं पाहिजे, कशा पद्धतीने बघावं अशी तुमची इच्छा आहे? खरं पाहिलं तर अजूनही महिलांना आमचे नेते म्हणजे देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी महिलांना आरक्षण दिलं तेव्हापासून महिला ह्या अगदी धाडशी बनलेल्या आहेत, परंतु अजून कुठेतरी कमी पडते असं मला वाटते की महिलांना आपला हा देशामध्ये थोडंसं महिलांना मागे आणि पुरुषांना पुढे अशी जी काय पद्धत होती ती थोडी कमी होत गेली, परंतु पूर्णपणे मला वाटते ती नष्ट झालेली नाही. आणि नष्ट होईल की नाही हे मी म्हणत नाही, परंतु महिलांच्या धाडस अजून निर्माण होण्यासाठी त्यांना ताकद देणं, सरकारची ताकद देणं हे अतिशय गरजेचं आहे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव उदयसिंह प्रतापराव पाटील. शिगाव ग्रामस्थ आहेत तुम्ही. इस्लामपूर वाळवा विधानसभा मतदारसंघाकडे मी
मला मतदानाचा अधिकार मिळाल्यापासून वयाच्या 18व्या वर्षी मला मताचा अधिकार मिळाला तेव्हापासून पाहतोय की आपल्या मतदारसंघाचा पूर्ण विकास जर कसा पद्धतीने केला पाहिजे, एक व्हिजन घेऊन एक नेतृत्व अतिशय गतिमान पद्धतीनं काम करतं आहे, ते आमचे लाडके उमेदवार आदरणीय जयंत पाटील साहेब आहेत. आणि त्यांनी पहिल्यापासून म्हणजे वाळवा तालुक्यातला संपूर्ण गावामधल्या लिफ्ट इरिगेशन स्कीम तयार करण्यापासून ते आत्तापर्यंत म्हणजे शेतीला पाणी देण्यापासून कारखाना संस्था असतील, वेगवेगळ्या बँका असतील, सगळ्यामध्ये बारकाईने लक्ष देऊन या चांगल्या पद्धतीनं काम करून समाजातल्या सर्व घटकांना बरोबर घेऊन सगळ्यांचा विकास कसा साधता येईल याचं प्रामाणिक काम. आणि आमचे जे उमेदवार आहेत जयंतरावजी पाटील साहेब हे सात वेळा ते आता 7व्यांदा आमदार म्हणून त्यांनी काम करतायत. तर अतिशय सर्वांना गावामध्ये पूर्वी खूप वेगवेगळे गट होते, सर्व घटकांना एकत्रित घेऊन सगळे गट एकत्रित करून सर्वांच्या कामामध्ये भाग घेऊन गावातल्या सर्वसामान्य कुटुंबाला कसा न्याय देता येईल या पद्धतीनं त्यांनी काम करण्याची मनापासूनची तळमळ त्यांची होती. आणि एक तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर एक चारित्र्यसंपन्न, निष्कलंक आणि अतिशय अभ्यासू नेतृत्व म्हणून जयंत पाटील साहेब अगदी उभारीनं बाहेर येऊन लोकांची काम करतायत. या राज्याचा 9 वेळा अर्थसंकल्प त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे. आणि देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जो विश्वास दाखवला त्यांना, त्या विश्वासाला ते अतिशय पात्र ठरलेत. त्यांनी अर्थ खातं अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळले, त्याचबरोबर ग्रामविकास खातंही त्यांनी चांगल्या पद्धतीने सांभाळले. मधल्या अडचणीच्या काळामध्ये गृहमंत्रीपदसुद्धा त्यांनी सांभाळलं. आणि आत्ता काल परवाच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर जलसंपदासारखं अतिशय सेन्सिटिव्ह खातंसुद्धा अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी महाराष्ट्रामध्ये जिथं अनुशेष होता तो अनुशेष भरून काढण्यासाठी संपूर्ण अगदी विदर्भ मराठवाड्यापासून ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत एक जलसंपदा मंत्री प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यामुळं बराचसाच अनुशेष सिंचनाचा यामध्ये कमी होण्यामध्ये राज्य सरकारला मदत झालेली आहे. त्यामुळं एक संपूर्ण तालुक्याच्या बाबतीमध्ये असू दे किंवा या विभागाच्या बाबतीमध्ये आज शिगावसारख्या माझ्या गावामध्ये तुम्ही जर फिरून पाहिलं तर चौकामधल्या पेविंग ब्लॉकपासून हे आपण जे मंदिर आहे, ह्या हनुमान मंदिरापासून पलीकडं आमची मस्जिद आहे, त्या मस्जिदीपासून त्या अगदी गावातल्या रस्त्यांच्यापर्यंत, ग्रामपंचायत स्तरापासून ते अगदी वाडी वस्तीपर्यंत जर विकासाचं सर्व दालन जर पोचलं असेल जनतेपर्यंत तर ते आपले सर्वांचे लाडके उमेदवार जयंतरावजी पाटील साहेब यांनी पोचवलेलं आहे. आणि त्यामुळेच तर प्रत्येक वेळा चांगल्या मतानं ते ह्या तालुक्यातून ह्या मतदारसंघातून निवडून येत आहेत. त्यामुळे आम्हाला अभिमान आहे की अशा नेतृत्व हे आमच्या तालुक्याला मिळालेलं आहे. त्यामुळे आम्ही सर्व जनता असू देत, इथली लोकं असू देत, अतिशय त्यांच्यावरती भारावून जाऊन त्यांच्यावरती प्रेम करतो आहे. बऱ्याच विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळी आमिषं दाखवली जातात, वेगवेगळ्या पद्धतीचं सध्याचं जे राजकारण चाललं आहे याच्यामधनं इलेक्शन खेळले जातात. पण वाळवा विधानसभा मतदारसंघ हा त्याला अपवाद आहे. याच्यामध्ये निष्ठावान आमदार, निष्ठावान पक्षाचा प्रमुख या नात्यानं सर्वजण जनता त्यांच्याकडे अतिशय प्रेमानं आदरानं बघते. आणि हा सार्थ अभिमान आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. इथं आम्हाला आमच्या विरोधी उमेदवारसुद्धा नाही आहे आणि मग कोणीतरी उमेदवार आणायचा आणि उभा करायची अशी परिस्थिती आहे. कारण जयंत पाटील साहेबांना काम सांगावंच लागत नाही, कारण काम ते प्रत्येक गावागावात भागाभागात भेटी देतात, तेव्हा ते स्वतः काम शोधून काढतात आणि तिथलं काम करतात. आता यांनी सांगितलं ते जलसंपदाचे मंत्री असताना त्यांनी एवढी कामं केली की कुठेही काम पाण्याचं बद्दल शिल्लक राहिलेलं नाही. जे शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे तो फार मोठ्या प्रमाणात राजाराम बापूंनी कैलासवासी राजाराम बापूंनी त्या सगळ्या स्कीम मंजूर केल्या होत्या. आणि जेव्हा 84 साली राजाराम बापूंच्या नंतर जयंत पाटील इथं मतदारसंघात आले तेव्हापासून त्यांनी या संपूर्ण आमच्या वाळवे तालुक्यातील असतील किंवा अजून असतील तर त्या सगळ्या जलसिंचनच्या योजना पूर्ण केल्या. शेतीचा पाणीपुरवठा सगळीकडनं पूर्ण केला. मी आता राजाराम बापू कारखान्याचा संचालक जरी असलो तरी मी पाणीपुरवठा विभागाचा चेअरमन आहे. आणि आता मी प्रत्येक गावागावात गेले महिनाभर, सप्टेंबर महिना आहे, प्रत्येक गावागावात रोज वार्षिक सर्वसाधारण सभा आहेत आणि त्या गावातलं मी ऐकतो आहे की राजाराम बापू होते किंवा जयंत पाटील आहेत म्हणून आज आम्ही पाणी पितो आहे. कारण आमचं जी जमिनी आहेत त्या कुसळं उगवणाऱ्या होत्या, तिथं दुसरं काही उगवत नव्हतं, पाणी नव्हतं. आणि आता आमच्याकडं 80 टन ऊस आम्ही एकरी काढतो आहे. आणि ते सगळं जे याचं श्रेय आहे ते निव्वळ फक्त आणि फक्त
जयंत पाटील यांना आहे आणि म्हणून आमचा सगळा भाग सुजलाम सुफलाम झाला आहे. आणि आता कुणालाही अगदी विरोधकाला विचारलं ह्या मतदारसंघातनं उमेदवार कोण, तर जयंत पाटलाशिवाय दुसरं नाव नाही. आणि मला 100% खात्री आहे की जयंत पाटील हे लाखाच्या मताधिक्यानं निवडून येणार आहेत. विरोधक काय टीका करतायत त्यांचं काम आहे, परंतु त्यांना बोलायचं धाडस देखील नाही आमच्यासमोर. एवढी आमची परिस्थिती चांगली आहे आणि जयंत पाटील हे लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येणार आहेत. कारण राजाराम बापू जेव्हा होते 84 पूर्वी, अगदी दुष्काळी सालातसुद्धा राजाराम बापूंनी प्रत्येक गावागावात आड बांधली. आता कोणत्याही आमच्या या तालुक्यातल्या गावात जर तुम्ही गेला तर अर्धा प्रत्येक गल्ली गल्लीत आड बांधलेला आहे. त्यांनी पाण्याची सोय केली, पिण्याच्या पाण्याची सोय केली. आणि त्यानंतर जयंत पाटलांनी आमचा तालुका जरी नदीच्या काठाला असला, आमचं गाव नदी काठाला असलं तरीसुद्धा आमच्या नदीला धरण नव्हतं आणि पाणी आम्हाला दिवाळीनंतर मिळत नव्हतं. तर ह्या जलसिंचनच्या योजना केल्या आणि प्रत्येक गावात बारमाही पाणी झालं. म्हणजे प्यायसाठी नव्हे तर शेतीलासुद्धा बारमाही पाणी झालेलं आहे आणि अतिशय चांगलं काम आहे. आता आमच्या जमिनी पाण्यानं क्षारपड व्हायला लागल्यात, त्याच्यावर सुद्धा जयंत पाटील साहेबांनी उत्तम उपाय शोधलेला आहे आणि ते ठिबक सिंचन करायला लावायला लागलेत. त्याला कारखान्यामार्फत अनुदान देत आहेत. पुन्हा आणखीन काय ज्या योजना आहेत त्या सगळ्या करून देण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे आणि त्यामुळं जयंत पाटलाशिवाय आमच्या तालुक्याला पर्याय नाही. आणि माझी नक्की ठाम भूमिका आहे की काय वाटेल ते झालं तर 1 लाखापेक्षा जास्त मतांनी जयंत पाटील निवडून येणार आणि आमची पार्टी आल्यानंतर जयंत पाटीलच मुख्यमंत्री होणार. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? जितेंद्र पाटील. आता यांनी सांगितलं की तुमच्या इकडे नदीकडेचं हे गाव आहे, पुराचा धोका असतो आणि शेतीमध्ये पाणी साचल्यामुळं पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं. तर याची पाहणी झाल्यानंतर त्याच्यावर काम केलं जातं का? शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळतो का? निश्चितच आदरणीय आमचे नेते जयंतरावजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आपल्या तालुक्यामध्ये किंवा गावामध्ये कोणत्याही पद्धतीचं जरी नैसर्गिक आपत्ती आली तर आदरणीय जयंत पाटील साहेब स्वतः हिरारीने ते सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या जनतेच्या पर्यंत पोहोचण्याचं अतिशय वेगवान अशा पद्धतीचं कमी वेळेमध्ये काम करतात. आणि आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब सामान्य जनतेशी नाळ असणारं एक समाजविमुख नेतृत्व. आणि या इलेक्शनच्या मार्फत आम्हाला एक अशी आशा आहे की लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्यानंतर ह्या पश्चिम महाराष्ट्रातील स्वर्गीय वसंतराव दादांच्या नंतर मुख्यमंत्रीच्या स्वरूपामध्ये आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब नोव्हेंबरमध्ये शपथविधी सोहळ्यासाठी स्वतः शपथ घेतील हे मी या आपल्या शेगावच्या ग्रामदैवत असणाऱ्या हनुमान मंदिरामध्ये आज हनुमानाच्या साक्षीनं सांगतो. आणि आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांसारखं नेतृत्व यांच्यामध्ये आम्ही काम करतो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि हे नेतृत्व उद्याच्या भविष्यामध्ये मोठमोठ्या लोकांच्या असणाऱ्या अडचणी आजपर्यंत गेली 35 वर्षे सोडवतं आहे आणि पुढच्या काळामध्ये अतिशय वेगानं असणाऱ्या सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर आणि नोकरदार सर्व घटकाशी न्याय देणारे एक महाराष्ट्रातील एक अतिशय तत्पर नेतृत्व म्हणजे आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब या क्षणी आहेत. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? दिग्विजय पाटील. तुमच्या एरियामध्ये कारखाने आहेत असं मी ऐकलं होतं, पण या कारखान्यांचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी होऊ शकतो का? आणि जर तो होणार असेल किंवा करावायचा असेल तर तुम्ही तुमच्या आमदारांना काय सांगाल? आमच्या आमदारांनी आधीच सगळ्या आमच्या युवकांना नोकरी देण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर आमचे नेते प्रतीक जयंत पाटील हे सुद्धा आता राजाराम बापू कारखान्याचे चेअरमन झाल्यापासून आमच्या युवकांचे प्रश्न काय असतील किंवा नोकरीच्या संदर्भात जे काही प्रश्न आहेत ते ठामपणे सोडवत आहेत. बेरोजगारी वाढत चाललेली आहे असं आपल्याला दिसतंय. तुम्ही सरकारला काय विनंती कराल? कोणत्या योजना, जसं की लाडकी बहीण योजना आलेली आहे, तर त्याचबरोबर लाडका भाऊ अशी सुद्धा योजना जाहीर केली होती सरकारने, पण त्याचा जो लाभ आहे तो लाभार्थ्यांना मिळतोय का? तो लाभ आता मिळत नाही आहे. पण आमचे जयंत पाटील मुख्यमंत्री झाले की नक्की काहीतरी युवकांसाठी करून चांगल्या योजना राबवून त्यांचा बेरोजगारीचा प्रश्न हे मिटवतील असं आम्हाला ठामपणे वाटते. धन्यवाद. नमस्कार. नमस्ते. आपण ऐकलं होतं की शेतकऱ्यांना वीज बिल जी माफी आहे ती मिळणार आहे, तसेच पीक विमा असेल किंवा अवकाळी पावसानंतर जे काही नुकसान होतं तर त्याची भरपाईसुद्धा शेतकऱ्यांना मिळेल असं सरकारनं सांगितलं होतं. तर या योजना ज्या आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत का? याबद्दल तुमचं काय मत आहे?
काही योजना त्यांनी ज्या घोषित केलेल्या आहेत त्याचा लाभ आत्तापर्यंत काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही आणि जे काय शेतकरी घेतलेले आहेत लाभ जे ठराविक म्हणजे हाताच्या बोटा इतपतच त्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला आहे. काय त्या घोषणा आहेत त्या सर्व म्हणजे त्यांनी जे केलेल्या घोषणा आहेत ह्या काय म्हणजे आजपर्यंत काय कडेला गेलेल्या नाहीत. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव? विकास पाटील. तुमच्या शिगावमध्ये कोणत्या समस्या आहेत का आणि कोणत्या समस्यांकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? आदरणीय आमदार जयंतराव पाटील साहेब यांच्या तालुक्यातील विकासाचा जी घोडदौड आहे त्यांनी गावातल्या बऱ्यापैकी ज्या मोठमोठ्या समस्या होत्या ज्या कायमस्वरूपी लोकांना गरजेच्या वस्तू होत्या रस्ते असू द्यात पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात जलसिंचन योजना असू द्यात ड्रेनेजची सोय असू देत अशा वेगवेगळ्या योजना ज्या आहेत ते आपल्या गावात प्रत्येक गावात तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये त्यांनी ह्या सोयी करून दिल्यात. गावातील रस्ते असू देत आपण आता हे गावातल्या चौकात उभं राहिलो आहे ह्या चौकातलं जे सुशोभीकरण आहे हे मंदिराचं जे सुशोभीकरण आहे ह्याचा पूर्णपणे सहभाग हा जयंत पाटलांच्या फंडातूनच आहे. ह्या गावात वेगवेगळे लोकांचे वेगवेगळे विरोधकांचे जरी काही घोषित योजना असतील तर त्या तळागाळापर्यंत कुठल्या नाहीत. ज्या योजना आहेत त्या 99% गावात जो विकास आहे तो फक्त आमदार जयंतराव पाटील यांच्याच माध्यमातून झालेला आहे. त्यामुळं जयंत पाटील साहेबांना ह्या तालुक्यात कोणी रोखायचा प्रयत्न केला किंवा कोणी त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य जरी केले तरी त्या लोक त्या भूलतापानं काही बळी पडणार नाहीत. जे विकासाची गंगा त्यांनी ह्या तालुक्यात आपल्यात जे चालू आहे त्या गोष्टीकडं इतर राजकारण वेगळं लोकसभा वेगळ्या विधानसभा वेगळ्या गावात कुठेही आपण फिरलो तरी विधानसभेला जयंत पाटील हेच नाव प्रत्येक मतदाराच्या शेगावमधील नव्हे तर तालुक्यातल्या मतदाराच्या नाव तोंडात फक्त जयंत पाटील हेच नाव आपल्याला दिसेल. म्हणजे सध्या महाराष्ट्रात सुरू आहे आपण ऐकतोय फोडाफोडीचं राजकारण असं म्हटलं जातंय त्याला तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? फोडाफोडीचं राजकारण होऊन गेलं पाठीमागं पण ते सगळ्या जनतेला माहीत आहे. त्याचा परिणाम तुम्हाला लोकसभेच्या इलेक्शनमध्ये पण दिसला. जनतेला काय आवडतं काय नाही आवडतं ही फक्त राजकारण्याने सत्तेचा खेळ जो सोयीसाठी त्यांच्या केला तो जनतेने लोकसभेच्या इलेक्शनमध्ये धुडकावून लावला होता. आता परत त्याचा विधानसभेत त्याचे परिणाम दिसतील. तुमच्या मनातील उमेदवार कोण याबद्दल तुम्ही काय सांगाल? जयंत पाटील. मॅडम काय आहे या तालुक्यात फक्त आत्तापर्यंतचा इतिहास असा आहे की दुसऱ्यांदा कोण आमदार निवडून आलेला नाही आणि सलग 7 वेळा निवडून येणं हा काय तालुक्याच्या जनतेचा म्हणजे विचार असल्याशिवाय चांगला येऊ शकत नाही. त्यामुळं जयंत पाटील हे यांचं काम तसं आहे त्यामुळे ते 7 वेळा निवडून आले. त्यामुळं आता त्यांना दुसरा पर्याय अजून तरी कोणी आलेला नाही त्यामुळे जयंत पाटील निवडून येतील. धन्यवाद. नमस्कार आजोबा. तुमचं नाव? आनंदराव पाटील. ज्येष्ठ नागरिकांसाठी काही योजना सरकारकडून राबवल्या जात आहेत जसं की बसने मोफत प्रवास असेल पेन्शन योजना असतील तर त्या नागरिकांपर्यंत पोहोचतात का? लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळतोय का? मला तर आमच्या गावात तर काय आल्यासारखं वाटत नाही कुठली योजना अजून तरी. तुमच्या गावात काही समस्या आहेत पाण्याच्या रस्त्याच्या? काही समस्या आहेत सर्व समस्या जयंत पाटलांनी मिटवलेल्या आहेत कारण गेली 35 वर्ष झाली ती काम करतायत इथं. त्या माणसावर या गावातली माणसं प्रेम करतात त्यामुळे त्या माणसावर इथं पर्याय नाही. वळा मतदारसंघामध्ये गेल्या 20 ते 30 वर्षांमध्ये कोणतं काम रखडलं होतं किंवा शेवटच्या टप्प्यात होतं तर त्या कामाची पूर्तता केली जाते का गावात? 100% केली जाते कारण साहेबांसारखा माणूसच नाही दुसरा काम करणारा. जयंत पाटलांसारखा माणूस या मतदारसंघाला आतापर्यंत लाभला नव्हता. तेच आहेत आणि तेच इथून 7 वेळा निवडून आलेले आहेत. 8व्या वेळा ते साहेब निवडून येणार आणि साहेब मुख्यमंत्री होणार महाराष्ट्राचे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? मोहन पाटील. आता आपण बघतोय की शिगावमध्ये चांगल्या पद्धतीचे सर्व समस्या ज्या आहेत त्या दूर केल्या जात आहेत पण इथून रोजगारी उपलब्ध केली जाते का? बेरोजगार लोकांना किंवा युवकांना रोजगाराची संधी मिळते का तुमच्या गावातून? रोजगाराची संधी मिळते लोकांना विद्यार्थ्यांना मिळते आणि आता जरा नवीन होतकरू जे नवीन बॅच आल्या त्या बॅचना जरा प्राधान्यानं रोजगार निर्मिती करून द्यावी ही अपेक्षा आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. उसाला जे काही दर आहे तो खूप कमी मिळतोय असं मी ऐकलं होतं तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि दर कितपत मिळावा अशी तुमची अपेक्षा आहे? उसाला दर FRP प्रमाणे ठरवला जातो आणि FRP प्रमाणेच दर दिला जातो आहे.
आता विचार केला तर आपल्या कारखान्यामार्फत बऱ्यापैकी चांगली सुविधा आहेत. दर 31 रुपयात दिलेला आहे जयंत पाटलांनी. आज ते एक नंबरचे काम करतात, चेअरमन साहेब काम करतात. आज ह्या गावामध्ये सुफलम जे झालं आहे त्याचं कारण जयंत पाटील साहेबच आहेत. आज उसाला दर मिळतो आहे त्यांच्यामुळंच मिळतो आहे चांगला. इतर कारखान्यात बघतो आहे मी पण एक सामान्य शेतकरीच आहे, तर थोडा दर इकडं तिकडं कमीच आहे. मग सांगतात बाबा इकडं दर जादा आहे तिकडे, असं काही होत नाही. बऱ्यापैकी सांगली जिल्ह्यात दर जास्त देतो तर जयंत पाटील कारखान्यात देतो आहे, रामबाब कारखान्यात देतो आहे. आणि एवढंच नाही, आज माझ्या गावाचे विकास आहे म्हणजे मंदिर असो इतर जे काही कामं असेल, त्या माझी मुलगी आहे हिला जर विचारलं तर ती सांगेल की जयंत पाटलांनी विकास केला हे सांगेल. मी इतकं बऱ्यापैकी काम चांगलं केलं आहे. तिने आज 35 वर्षाचे काम करतात, आता तेच काम करणार, निवडून तेच येणार. इतर विरोधक असतील नाहीच नाही, मी कोणाला नाव ठेवणार नाही, पण ते सुद्धा येतात. साधा जरी आमच्या गावात कोण वारलं तरीसुद्धा जयंत पाटील हे आवर्जून येतात, तिची विचारपूस करतात काय झाले, कशामुळे वारले, काय. आधी कुठलाही जर कार्यक्रम असला तरी आवर्जून येतातच इथं. आज प्रतिदादा त्या निमित्ताने साहेबांना वेळ नसतो, त्या निमित्ताने प्रतिदादा येतात, ते स्वतः येतात. ते अगदी विचारपूस बारक्या मुलाखत करतात, अगदी बऱ्यापैकी कुठेही गेला सांग. आणि विरोधक येतात. आज काल झाला इकडे तिकडे होतो कार्यक्रम की ती मध्ये आमोशाला गेले की पुणेलाच त्या पद्धतीने त्यांचं काम असते. पण जर सर्वसामान्य विचारा दृष्टीने घेतला तर जयंत पाटील साहेबांचं प्रतिदादाचं काम हे एक नंबर काम आहे. मी आज ठामपणे सांगू शकतो. शिगावमध्ये पुढच्या 10 वर्षात कोणत्या पद्धतीने विकास व्हावा असं तुम्ही उमेदवाराला सांगाल? विकास तर पूर्णपणे साहेबांनी केलेलाच आहे इथून पुढे, आणि इथून पुढे कायम करत राहतील, कारण आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. धन्यवाद. मला हे सांगायचं आहे की 10 वर्षापूर्वीची जे राजकारणाची परिस्थिती होती, एकमेकाचे विरोधक हे नेहमी असतातच, परंतु आजची जी अतिशय वाईट परिस्थिती काय झालेली आहे. आज माझ्या गावामध्ये कालच एक उदाहरण घ्यायचं म्हटलं, मी आज इथं सरपंच आहे, परंतु जे काही कामं वगैरे आहेत, ज्या गावचे सरपंच आहेत त्यांचा नेता कोण, तर त्यांच्याच पार्टीची ती ग्रामपंचायत असते. त्यांना अधिकार गावांनी दिलेले असतात की निर्णय घ्यायचे. ते सगळं विसरून आजच्या ह्या भाजपच्या ह्याच्यामध्ये हे पण माझं आणि दुसऱ्याचं पण माझं, ही जी काही गोष्ट चाललेली आहे अतिशय वाईट चाललेली आहे असं माझ्या दृष्टीनं वाटतं आहे. कारण कुठलंही काम आता बघितलं मी, आता मला 1.25 वर्षामध्ये मी बघितलं, साहेबांनी स्वतःहून मंजूर केलेली कामं हे आम्ही केली हे अशा पद्धतीनं लोकांच्यात भ्रम निर्माण केला जातो आणि वादाचे मुद्दे होतात म्हणून आम्ही शांत बसतो. कारण जे काय आपला पक्ष जो आहे तो अतिशय सभ्यतेनं काम करतो, आमचे नेते अतिशय सभ्यतेनं काम करतात. कधीही असं पुढाकार घेऊन तिथं वादावादीचा किंवा काही नाही, ते व्यवस्थित काम करतात. त्यांची कोणही बरोबरी करू शकणार नाही आणि त्यांनी करण्याचाही प्रयत्न करू नये, केविलवाना प्रयत्न करू नये असं मला वाटतं. कारण लोकांचं पूर्णपणे प्रेम हे जयंत पाटील साहेबांच्यावरच आहेत आणि सगळ्यांची आमची अशी इच्छा आहे की जयंत पाटील साहेब हे मुख्यमंत्री व्हावेत आणि राज्याला आपल्या तुम्हाला आता मी माहितीसाठी सांगते की अर्थमंत्री असताना आपला राज्य 6 नंबरला होतं, परंतु ते अर्थमंत्री असताना ते आपलं राज्य 1 नंबरला नेण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. असे जर हुशार व्यक्तिमत्व जर असेल तर हा चेहरा बघून आम्हाला कंटाळा म्हणणारे जे लोक आहेत, तुम्हाला विकास पाहिजे का चेहरा पाहिजे? जी व्यक्ती विकास करते तिला आपण भरभरून पाठिंबा दिला पाहिजे आणि जनताही त्यांना भरभरून पाठिंबा देते. त्यांचा चेहरा आम्हाला नको म्हणून मला निवडून द्यायची ही काय म्हणण्याची हे बालिशपणा आहे. आणि जनतेतून जर मुख्यमंत्री निवडायची संधी आपल्या जनतेला दिली तर मुख्यमंत्री म्हणून कोणत्या उमेदवाराला तुम्ही संधी द्याल आणि पाठिंबा द्याल? आता आमच्या गावात किंवा आमच्या भागात जरी कुणाला तुम्ही विचारलं तर जयंत पाटलाशिवाय दुसरं नाव कोणाचं येणार नाही. काय सांगाल ताई? हो, अगदी बरोबर आहे. जयंत पाटील साहेब. जयंत पाटील साहेब. जयंत पाटील. जयंत पाटील साहेब. जयंत पाटील साहेब. जयंत पाटील. मग यंदा महाराष्ट्रात तुतारी वाजेल का? 100% वाजणार. आणि लोकांच्या मनातला मुख्यमंत्री जयंत पाटील वाजणार. लोकांच्या मनात मुख्यमंत्री जयंत पाटील हे आहेत. जयंत पाटील. तुतारी वाजणार आहे यावर्षी
100% जयंत पाटील. आज आपण आलो होतो शिगाव या गावी, जे वाळवा इस्लामपूर मतदारसंघामध्ये येतं. आणि आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या गावी. तोपर्यंत बघत रहा सांगली 10 न्यूज आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार, मी अँकर आकांक्षा. सांगली 10 न्यूज प्रस्तुत मी मतदार माझा उमेदवार या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. लवकरच सगळीकडे निवडणुकीची जी धामधूम आहे ती सुरू होते. सांगली जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातील रणधुमाळी पाहूया. सखोल विश्लेषण अँकर आकांक्षा सोबत आपल्या सांगली 10 न्यूज चॅनलवरती.